हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आज मला वाटते आपल्याला प्रत्येकाला आपले मरणाचं आधी काहीतरी कळते का? आधी आपल्याला सिम्पटम्स मिळतात का? का कधी काही असं वाटलं तरी ते सत्यता आहे का? ह्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. आणि मी हे का शेअर करणार आहे म्हणजे मला जे काही जाणवलं तर मी आपल्याशी शेअर करणार आहे. म्हणून हे सत्य घडते का नाही हे आपल्याला कळेल, मला कळणार नाही. आता हे कशामुळे असं झालं असेल? मला एक स्वप्न पडलं. ते स्वप्नात का नाही, मी अशी निश्चित पडलेली म्हणजे झोपलेली दिसत होते. हे बघा, मीच बघतीये आणि मला माझं शरीर असं दिसते. लोक सगळी गोळा झालीत. लोक कोण काय काय बोलते, कोण म्हणते किती छान होत्या, कायम कशा अप टू डेट राहायच्या, आपल्याला किती वेळ त्यांच्यामुळे मदत होत होती. असं खूप एक मला आनंद वाटला. म्हणजे सगळे खूप चांगलं माझ्याविषयी बोलत होते. आणि मी बघतीये, पण मी बघताना मला तिथे शरीर नाही, काही नाहीये, पण मी बघते, मला दिसते सगळं. म्हणजे माझा आत्मा असेल, तो काही असेल, असं मला स्वप्न पडलं. आता हे स्वप्नाचे मागचं पण मी विचार करते, का असं स्वप्न पडलं असेल. म्हणजे हे बघा, काल 16 ऑगस्टला आमचे आईचा हा 20वा स्मृती दिन होता. म्हणजे 19 वर्षापूर्वी ती आम्हाला सोडून गेली होती. त्यामुळे काल मला सकाळपासून नो डाऊट मला आई वडिलांची रोज आठवण येते. माझं एवढं काही व्यवस्थित आज झालेलं असलं तर त्या दोघांमुळे. बाकी कोणालाही मी क्रेडिट देणार नाही, मला स्वतःला सुद्धा. तेव्हा एवढे खेडेत असूनही ते आम्हाला बाहेर ठेवलं, शिक्षण दिलं, आम्हाला आमचे पायावर उभं केलं. आणि ह्या सगळ्यामुळे आम्ही इथेपर्यंत व्यवस्थितपणे पोचलोय. आम्हाला चांगले संस्कार दिले. ते अगदी कसे सत्यानं वागायचे, व्यवस्थितपणे, पॉझिटिव्ह थिंकिंग, हे सगळं काही त्या दोघांनी दिलेलं आहे. त्यामुळे मला त्यांची आठवण रोजच येत असते. पण काल का नाही, तिचा तो स्मृतिदिन असल्यामुळे दिवसभर मला अगदी छोट्या छोट्या लहानपणीपासूनच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. त्यामुळे पण स्वप्न पडलं असेल, नाही म्हणत नाही मी. आणि त्याच्याशिवाय हे बघा, आपल्याला ह्या जगात खरोखर आपला म्हणून स्वतःचा काही स्वार्थ न ठेवता आपल्यावर प्रेम करणारे हे म्हणजे आई वडील. माझं मत हे आहे. बाकी कोणी नाही, बाकी सगळ्यांचा स्वार्थ असतो. पण आई वडील आपल्याला काही स्वतःकडे स्वार्थ न ठेवता आपल्याला मोठं करतात. आणि काल त्यामुळे नात काही आजीबद्दल विचारत होती. मी तिला सांगत होते आमची आई असं करायची. त्यामुळे दिवसभर मला हे माझे डोक्यात होतं. आणि इवन ती शेवटचे जायचे दिवशी कसं आम्ही संध्याकाळी 7 वाजता पोचलो माहेरी. आणि नंतर ती 8:30-9 वाजता गेली, बोलली पुष्कळ माझ्याशी सगळं. आणि नंतर 8:30-9 वाजता ती आम्हाला सर्वांना सोडून गेली.
या सगळ्या गोष्टी माझे मनात काल दिवसभर फिरत होत्या. एवढ्या काही मला ऑगस्ट महिना आला का नाही हे दिवस आठवत असतात. इन द सेम वे जून महिना आला की वडिलांच्या आठवणी येत असतात. आठवण रोज येत असते, पण त्यांचे शेवटचे दिवसाची सगळी आठवणी येत असते. त्यामुळे पण झालं असेल. पण मला हे का शेअर करायचं आहे म्हणजे खरोखर आपल्याला काहीतरी सिम्पटम्स आधी मिळतात का? देवानं काहीतरी आपल्याला आधी सांगतो का? ओके, तुला आता अगदी थोडे दिवस उरलेले आहेत, तुला काय करायचं आहे, काय कामं आहेत, ती सगळी पटपट उरकून घे असं म्हणायचं आहे का? हे मला माहित आहे. पण हे ना एक गोष्ट खूप मला आनंद देऊन गेली. म्हणजे भरपूर लोक गोळा झालेली होती. बिल्डिंग मधली असतील, नातेवाईक असतील, मैत्रिणी असतील. प्रत्येक जणाचे तोंडात माझ्याबद्दल चांगलं बोलत होते. प्रत्येक जण खूप चांगलं बोलत होते. ह्याचा मला अतिशय आनंद झाला. म्हणजे इनडायरेक्टली मला खूप समाधान मिळालं. म्हणजे असं काही कोणालाही माझ्याबद्दल नो डाऊट असणं काही कारण नाहीये. मी कोणाचंही वाईट केलेलं नाहीये हे मला माहीत आहे. मला शक्य आहे एवढं मी कोणालाही मदत करत असते. हे एक त्यातनं मला खूप आनंदाचा क्षण मिळाला. त्यामुळे हे काही सिम्पटम आहेत का सहज आपल्याला रोज कितीतरी स्वप्न पडतात तसं पडलेलं होतं ह्याच्याबद्दलही मला काहीही माहीत नाही. पण मला हे का शेअर करावं असं वाटलं म्हणजे ॲटलिस्ट बाकी लोकांना तरी कळेल. हो मॅडम असं म्हणत होत्या, असं व्हिडिओ केला होता. मला कळणार नाही पण आपल्या सर्वांना कळेल एवढेसाठी का. म्हणजे मी R.K. नारायणची वगैरे पुस्तकं वाचलेली आहेत. ते म्हणतात, ते ठरवलं होतं नवरा बायकोनं, कोणी आधी गेलं की एकमेकांना सांगायचं नंतर काही होते. त्यांची बायको त्यांच्यापेक्षा आधी गेली, पण ते म्हणतात कधी मला तिनं काही येऊन सांगितलं नाही. जाताना असं होते तसं होते काही. त्याने कित्येक वेळेला बागेत जाऊन बसले वेळा असं वाटायचं ती पण बाजूला बसलेली आहे म्हणून. पण हे सगळे मनाचे खेळ होते असं म्हणतात. त्यामुळे मनाचे खेळ पण असेल आणि मन आणि हे आपला ब्रेन वगैरे का नाही ह्याच्यावर खूप अभ्यास करण्यासारखा आहे. हो मी पण मला इंटरेस्ट आहे म्हणून अभ्यास करते त्याचे. पण तो एवढं कॉम्प्लेक्स आहे, एवढं सरळ नाहीये किंवा सिंपल नाहीये. हे खूप ते अभ्यास करण्यासारखं आहे. त्यामुळे पुढचे पिढीलाही ज्यांना माइंड ब्रेन ह्याच्याबद्दल अभ्यास करणाऱ्यांना खूप वाव आहे इथे. खूप म्हणजे खूपच. आपल्याला त्याच्याविषयी कळलेलं किती एक पॉइंट सुद्धा नसेल, बाकी सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे मला वाटलं काय कितीतरी स्वप्न पडतात, असंच हे स्वप्न पडलं. पण म्हटलं आपण काय हे स्वप्न शेअर करू नये. एखाद वेळेस असे काही सिम्पटम असले तर सगळ्यांना कळेल ना. हो असे सिम्पटम होते म्हणून असं झालं म्हणून मला वाटलं करूया. पण मला काही वाईट वाटलेलं नाहीये तरी सांगते का. म्हणजे माझं जे काही माझी कर्तव्य होती ती सगळे मी पूर्ण केलेली आहे. कुठेही काहीही ठेवलेलं नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणी देवानं येऊन मला घेऊन गेला तरी माझे मनाची तयारी आहे. मी कशातही अडकून पडत नाही. नो डाऊट मी आता इथे घरात असताना मी कशात तरी इन्व्हॉल्व असते. नाती तिचा अभ्यास घेणं,
आता तिचा काही स्कॉलरशिपचं मी घेतला होता, ती आपले तालुक्यात पहिली आली आणि जिल्ह्यात 19वी आली. कौतुकाचंच आहे. नो डाऊट माझं काही नाही, मी फक्त गाईड केलेलं, तिनं केलेलं आहे. म्हणजे मी आहे असं काही कशातच नाही असं नाही, तरी मी माझी कर्तव्य पूर्ण केलेले आहेत आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी सगळ्यांना काही ना काही देत जाणार आहे. मी हे व्हिडिओ पण चॅनल पण तेवढ्यासाठीच चालू केलेलं आहे. जे काही मला माहीत आहे, मला येते, तर मी दुसऱ्यांना शेअर करू शकते म्हणून. अच्छा, हॅव ए गुड डे.